नमस्कार. आज आपण बघणार आहोत अत्यंत पौष्टिक हेल्दी रेसिपी, ती म्हणजे चवळीचे कटलेट. चवळी म्हटलं म्हणजेच लोबिया, जिच्यामध्ये हाय अमाऊंट ऑफ मिनरल्स, प्रोटीन्स आणि विटॅमिन्स आहेत. त्यामुळे आपल्या डाएटमध्ये हिचा समावेश नक्की असला पाहिजे. जी चवळी आपलं वेट लॉसमध्ये डाएटमध्ये असाल तर मदत करते वेट कंट्रोल करण्यासाठी, त्याचप्रमाणे ब्लड शुगर कंट्रोल करते, इम्युनिटी बूस्ट करते आणि बोन्सला स्ट्रेंथ देते, मसलला स्ट्रेंथ देते. चला झटपट रेसिपीकडे वळूयात. त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत 1 कप चवळी. तर ही चवळी मी 2 तास पाण्यामध्ये भिजत ठेवली, ती स्वच्छ धुवून, आणि त्यानंतर कुकरला 2 शिट्ट्या करून घेतल्या आहेत. कुकरला शिजवताना त्यामध्ये मी थोडंसं मीठ घातलं होतं, जेणेकरून चवळीला चव छान लागेल. तर एक्स्ट्राचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि बाकी चवळी मी, जर तुम्ही वेट लॉसच्या जर्नीमध्ये असाल किंवा नसाल पण तरीसुद्धा असे हेल्दी रेसिपीज आपल्या जेवणामध्ये हव्याच. आता मी पोटॅटो मॅशरच्या मदतीने चवळीला मॅश करून घेणार आहे. सगळी चवळी चांगल्या पद्धतीने मॅश झाल्यानंतर आपल्याला यामध्ये पुढचे काही घटक टाकायचे आहेत. जर गरम गरमच छान तुम्ही चवळी मॅश केली तर ती लवकर होते मॅश. तर इकडे माझी चवळी बारीक करून झालेली आहे. यामध्ये घातलेला आहे अर्धा बारीक चिरलेला कांदा, थोडीशी घातलेली आहे कांद्याची पात, चवीनुसार हिरवी मिरची बारीक चिरलेली, 1 चमचा आलं लसूणची पेस्ट, कोथिंबीर बारीक चिरलेली आणि 1 चमचा लिंबूचा रस. हे सगळं झाल्यानंतर मसाले टाकत आहे मी. 1 चमचा धणा पावडर, चवीनुसार लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद. आता तिखटचं प्रमाण कमी जास्त तुमच्या चॉईसनुसार, आवडीनुसार करू शकतात. त्यानंतर ह्यामध्ये घातलेलं आहे मी 2 चमचे बेसन आणि छोटे 2 चमचे बारीक रवा. हे बेसन आणि रवा बाइंडिंगसाठी म्हणून वापरलेला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही बेसन किंवा रवा न घालता त्यामध्ये ब्रेड क्रम्ससुद्धा घालू शकतात, पण आपल्याला हेल्दी व्हर्जन बनवायचं आहे, त्यामुळे मी ब्रेड पूर्णपणे अवॉइड केलेला आहे. त्यानंतर चवीनुसार घातलेलं आहे मीठ. हे सगळे जिन्नस आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत. इकडे मी आमचूर पावडर विसरले होते, तर 1/2 चमचा घातलेली आहे मी आमचूर पावडर. हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. अगदी 2 छोटे चमचे मी यामध्ये पाणी घातलेलं आहे. पाणी घातल्यामुळे हे एकजीव लवकर होईल आणि आपल्याला टिक्की बनवण्यासाठी मदत होईल, म्हणजेच कटलेट बनवण्यासाठी. तर हे बघा, इकडे मी हाताला थोडंसं तेल लावलेलं आहे आणि आता हव्या तेवढ्या साईजचे आकाराचे तुम्ही कटलेट्स बनवून घ्यायचे आहेत. तर मी इकडे मीडियम आकाराचे बनवत आहे. तर ही रेसिपी मी फक्त शॅलो फ्राय करणार आहे. जर तुम्हाला वाटत असेल तर अजून ह्यापेक्षा पण तेलाचा कमी वापर करायचा, खरं तर कमीच करायला पाहिजे, तर तुम्ही ब्रशच्या सहाय्याने ग्रिल पॅनला किंवा साध्या तव्यावर तेल लावू शकतात आणि त्यावर हे कटलेट्स ठेवून शेकायचे आहेत. तर इकडे मी छान छोटे कटलेट्स करून घेत आहे. जर तुम्हाला रेसिपीज आवडत असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट करा. तर इकडे छानपैकी माझे कटलेट्स बनवून तयार झालेले आहेत. आता आपण ह्याला शॅलो फ्राय करून घेऊयात. तर शॅलो फ्रायसाठी मी 1 पॅन इकडे गरम करत ठेवलेला आहे. तर त्यावर 2 चमचे घालत आहे तेल. तेल तापलं की त्यावर आपल्याला हे जे कटलेट आहे ते ठेवायचे आहेत आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला दोघी बाजूने मस्तपैकी खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. हे खरंच चवीला खूप छान लागतात. याची जर चव सांगायची म्हटली तर आपले खमंग थालीपीठ कसे लागतात त्याचप्रमाणे याची चव लागते. तर एका साईडने व्यवस्थित कटलेट्स होऊ द्यायचे. त्यानंतर मी त्याची साईड चेंज करते आणि दुसऱ्या साईडने सुद्धा खमंग खरपूस भाजून घेते आहे. आणि हे कटलेट्स तुम्ही असेच नुसते चटणीसोबत किंवा नुसते पण खाल्ले तरी चवीला छान लागतात. त्याचप्रमाणे जर तुम्हाला सँडविचमध्ये टाकून खायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही करू शकतात. किंवा असं रॅप बनवायचं असेल तुम्हाला, जसा फलाफल रॅप असतो, त्याच एक पोळी लाटायची, त्यावर हे कटलेट्स ठेवायचे तुकडे करून, त्यावर मेयोनीज, लेट्यूस, सॅलड असं टाकायचं आणि रोल करून खायचा. ते सुद्धा एकदम मस्त लागेल आणि अशी परफेक्ट हेल्दी रेसिपी आहे. नक्की करून बघा. आणि जर तुम्हाला पार्टीमध्ये किंवा गेस्ट येणार असतील तर स्नॅक आयटम ठेवायचं असेल तर तुम्ही असं हेल्दी ऑप्शन नक्कीच प्रेफर करू शकतात. तर असे झटपट कटलेट बनवून तयार झालेले आहेत. नक्की करून बघा आणि अशा छान छान रेसिपीज, व्लॉग्स बघण्यासाठी चॅनलला, आपल्या खाऊप्रेमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आम्ही जेव्हा व्हिडिओ अपलोड करू
तो तुम्हाला सर्वात पहिले बघायला मिळेल. आणि व्हिडिओ आवडला तर कमेंट करायला विसरू नका.